समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील बायोमेडिकल कचऱ्याच्या गंभीर समस्येवरून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आक्रमक झाले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। सांगली जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रुग्णालय परिसरातच बायोमेडिकल, रक्तयुक्त आणि संसर्गजन्य घातक कचऱ्याचा मोठा साठा अनेक दिवसांपासून उघड्यावर पडून असल्याचा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वॉर्ड, आयसीयू, ऑपरेशन थिएटर तसेच मनोविकार रुग्णांच्या कक्षाजवळच हा कचरा साठवण्यात आला आहे। त्यामुळे रुग्णालय कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। परिसरात दुर्गंधी पसरली असून जंतू व विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच भटक्या कुत्र्यांनी हा कचरा उचकटून नागरी वस्तीत पसरवण्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगण्यात आले। बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्सनुसार 48 तासांपेक्षा अधिक काळ कचरा साठवणे दंडनीय गुन्हा असताना येथे अनेक दिवस कचरा न उचलल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। याशिवाय कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोव्ज, मास्क, पीपीई किट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधनेही उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे संघटनेने म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आक्रमक झाली असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। हे केवळ दुर्लक्ष नसून सार्वजनिक आरोग्याशी खेळ आहे, असा तीव्र आरोप संघटनेने केला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान प्रशासनाने 48 तासात लेखी अहवाल सादर करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। मी प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन। मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरातील नागरिक आणि मिरज सिव्हिलचे रुग्ण कर्मचारी यांच्या काही तक्रारीवरून आमच्या असं लक्षात आले की बायोमेडिकल कचरा गेले 2-3 महिन्यापासून या ठिकाणी प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे। उदाहरण जर बघितलं आपण, जे बायोमेडिकलचा जो कचरा आहे, जो रुग्णांचे जे काही सुया असतील किंवा त्यांचे काही सलाईन लावलेले असतील, रक्त सांडले हे केलेले, त्यांचे हातपाय मोडलेले किंवा काही प्लॅस्टर्स असतील, असा सगळा कचरा या ठिकाणी प्रचंड मोठा साठा करण्यात आलेला आहे। 2 ते 4 खोल्यामध्ये साठा करण्यात आलेला आहे। त्या संबंधित जे काय कचरा संकलन करते ते कंपनी असेल किंवा प्रशासन असेल, यांना कल्पना आहे 48 तासाच्या आत जर हा कचरा नाही उचलला दंडनीय अपराध आहे, तरी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासन किंवा संबंधित कचरा संकलनची कंपनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, अशी प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। संबंधित जर कचरा ठिकाणी ज्या ठिकाणी साठवला त्या ठिकाणी जर आपण बघितला, प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे। त्या ठिकाणी घाण कचरा होत आहे, प्रचंड मोठ्या त्या ठिकाणी आळ्या आपल्याला दिसतील। त्यामुळं संबंधित रुग्ण, संबंधित परिसराची जी नागरिक वस्ती आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठा आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनला ज्यावेळेला या ठिकाणी तक्रार आली त्यावेळी संबंधित सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय संजयजी कांबळे, मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केलं असता या ठिकाणी असं दिसलं, ज्या ठिकाणी कचरा बायोमेडिकलचा कचरा जो साठवणूक करण्यात आले त्याच ठिकाणी जवळपास कक्ष विभाग आहे, आयसीयू विभाग आहे, मनोरुग्णालयाचा कक्ष आहे। आणि असं असताना त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा आजार त्या ठिकाणी ॲडमिट केलेला असताना या ठिकाणी आपण बरं होण्यासाठी आलोय, या ठिकाणी आजार घेऊन जाण्यासाठी आलोय, अशी एक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळं आमची मागणी युनियनच्या वतीनं अशी असेल की तात्काळ संबंधित जे काही कचरा संकलन करणारी जी कंपनी आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीला काळ्या यादीत त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात यावं, अशी आमची मागणी असेल।
संबंधित जे प्रशासन आहे मिरज सिव्हिलचं त्यांची देखील जबाबदारी तितकीच आहे. या ठिकाणी बायोमेडिकलचा कचरा साठत असताना दुर्गंधी वास पसरला असताना त्या ठिकाणी कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही. त्यामुळे जे संबंधित जे प्रशासन आहे त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ त्या संबंधित कंपनीवर कायदेत घालून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा नाही दाखल केला. संबंधित मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे जे प्रशासन असेल त्या प्रशासनावर आमचे युनियन तात्काळ गुन्हा दाखल करेल याची नोंद घ्यावी आणि तात्काळ जे दुर्गंधी पसरलेले बायोमेडिकलचा जो कचरा आहे त्या ठिकाणी तात्काळ हलवण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. अन्यथा या ठिकाणी आम्ही युनियनच्या वतीनं उग्र पद्धतीने जर आंदोलन केलं, उग्र पद्धतीने संविधानिक मार्गाने आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत. जर आम्ही उग्र पद्धतीने आंदोलन या ठिकाणी सुरू केले त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला, संबंधित प्रशासन आणि संबंधित कंपनी असेल याची नोंद घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.